अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 9 दिवसाचा उपवास कसा करायचा, त्याच्या नियम अटी किंवा उपवासामध्ये काय काय आपल्याला खायला चालतं पदार्थ त्याचीच माहिती बघणार आहोत। त्याची व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बऱ्याच जणाला 9 दिवसाचा उपवास असतो किंवा आतापर्यंत करत आलेले आहात किंवा कोणाचा आता ह्या वर्षापासून सुरुवात करणार आहेत। तर बघा, ही देवीची इच्छा असते आपल्याकडून उपवास करून घ्यायचा की नाही। आपण त्याच्यामध्ये काही नसतो, आपण फक्त करणारे असतो, करून घेणारी तीच असते सर्व काही। तर आता 9 रूपामध्ये देवीला आपल्या 9 रूपामध्ये आपल्याला देवीची सेवा करायची आहे। 9 रूप ते घेत असते 9 दिवसामध्ये, तिचे 9 रूप वेगवेगळे असतात आणि 9 रूपामध्ये आपल्याला ती वेगवेगळं दर्शन देत असते आणि तिचीच आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे। तर या वर्षी नवरात्र ही 10 दिवसाची आलेली आहे, म्हणजे देवीचं वास्तव्य हे आपल्या घरामध्ये 10 दिवस राहणार आहे। त्याच्यामुळे भरभरून असा आपल्याला देवीचा आशीर्वाद घ्यायचा आहे, तिची जास्तीत जास्त सेवा करायची आहे। आणि या वर्षी काय आलेले आहे की ग्रहण पण आलेले आहे, म्हणजे 21 तारखेला ग्रहण पण आहे। पण ते ग्रहण भारतामध्ये म्हणजे आपल्या इकडे दिसणार नाही, कारण ते सूर्यग्रहण आहे आणि ग्रहण हे संध्याकाळी लागणार आहे। त्याच्यामुळे आपल्याकडे ते ग्रहण नाहीच आहे, त्याच्यामुळे वेद वगैरे काही पाळायची गरज नाही आपल्याला। गर्भवती महिला वगैरे असतील तर त्यांनी सुद्धा काहीच करायची गरज नाही, म्हणजे काही ग्रहण पाळायची गरज नाही, कारण सूर्याचं ग्रहण आहे, आणि संध्याकाळी आपल्याकडे लागणार आहे। त्याच्यामुळे ग्रहणाचं एवढं काही नाहीये। आणि दुसऱ्या दिवशी 22 तारखेला घटस्थापना आहे, म्हणजे देवीची घटस्थापना नवरात्रीची पहिला दिवस। तर त्याच दिवशीपासून उपवासाला सुरुवात होणार आहे, म्हणजे नवरात्रीच्या उपवासाला। तर बघा, बऱ्याचशा भागामध्ये अष्टमीला उपवास सोडले जातात, बऱ्याचशा भागामध्ये नवमीला उपवास सोडले जातात आणि बऱ्याचशा भागामध्ये दशमीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी उपवास सोडले जातात। तर ह्या वर्षी 10 दिवसाची नवरात्र आल्याच्यानं हा उपवास जो आहे तो दसऱ्याच्या दिवशी म्हणजे 11व्या दिवशी उपवास सुटणार आहे आणि 10 दिवस आपला उपवास असणार आहे, म्हणजे एक दिवस उपवास शिल्लक वाढलेला आहे, एक दिवस उपवास वाढलेला आहे। तर बघा, तुम्हाला जर उपवास म्हणजे तुमच्याकडे सोडत असतील, अष्टमीला सोडत असतील तर तुम्ही अष्टमीला उपवास देवीला नैवेद्य वगैरे करून तुमचा उपवास सोडू शकता। त्याच्यानंतर 2 दिवस तुम्ही पुन्हा उपवास धरून म्हणजे फलाहार वगैरे खायचं। त्याच्यानंतर म्हणजे नाही खाल्लं तरीही चालतं आणि जमत असलं तर बघा, जसं आपल्याकडे परंपरा आहे आपण तशीच ठेवायची, त्याच्यामुळे चेंज काहीच करायचं नाहीये। तर आमच्या इकडे आम्ही दसऱ्याच्या दिवशी उपवास सोडतो, त्याच्यामुळे आमचं तर काय अष्टमी नवमीचं काही विशेष येत नाही। त्याच्यामुळं आम्ही नवमीला म्हणजे देवीला नैवेद्य वगैरे दाखवतो आणि दसऱ्याच्या दिवशी आमचा उपवास सुटत असतो। तर काय करायचं आहे, आपण उपवास हा सोडून म्हणजे अष्टमीला जेव्हा तुमचा उपवास सोडतो आपण त्या दिवशी 9 कन्या जेवू घालत असतो, 9, 11 जे काही तुम्हाला मिळतील त्या कन्या जेवू घालायच्या। त्याच्यानंतर त्यांना त्यांच्या आवडीच्या काही वस्तू द्यायच्या, ज्या त्यांना इझिली त्या वापरू शकतील अशा वस्तू त्यांना द्यायच्या। त्यांचे पाय धुवून त्यांचं दर्शन वगैरे सगळं त्यांचं जे काही आपण देवीची ओटी वगैरे कशी भरतो त्यांची तशी ओटी वगैरे भरून नंतर देवीला नैवेद्य वगैरे दाखवून म्हणजे त्या दिवशी पूर्ण काही जे काही करायचं आहे त्या दिवशी आपण करत असतो। तर असं करून आपण उपवास सोडत असतो। तर पूर्ण 9 दिवस उपवास कसा धरायचा, आता बघा, आता तुम्हाला मी उपवास सोडण्याचं सांगितलं की आपण कधी सोडू शकतो। तर उपवासाच्या काळामध्ये आपल्याला काय काय खायला चालतं, तर उपवासाच्या काळामध्ये आपण जे काही फराळ असतं ते पूर्ण आपण त्याच्यामध्ये खाऊ शकतो, म्हणजे फ्रूट खाऊ शकतो, दूध पिऊ शकतो, साबुदाणा, भगर, राजगिरा हे सगळं आपण उपवासाच्या याच्यामध्ये खाऊ शकतो। याची राजगिऱ्याची भाकरी खाऊ शकतो, त्याच्यानंतर भगरची भाकर खाऊ शकतो, त्याच्यानंतर दशम्या वगैरे भरपूर असं काही फराळाचं आपल्याला खायला आहे। त्याच्यानंतर फ्रूट पण भरपूर असतात, प्रत्येक प्रकारचे फ्रूट तुम्ही खायचे, कारण 9 दिवस उपवास असल्याच्यानं थकवा शेवटला खूप जास्त जाणवतो आणि सेवा पण करायची आहे आणि आपल्याला त्रास पण त्या उपवासाचा झाला नाही पाहिजे असं करायचं आहे, कारण आपल्याला ह्या उपवासामध्ये सर्व काही खायला चालतं। तुम्ही भेंडीची भाजी खाऊ शकता, तुम्ही डांगर असतं बघा, आता डांगराची भाजी खाऊ शकता, त्यानंतर काशी फळाची भाजी खाऊ शकता, भेंडीची, बटाट्याची भाजी, ह्या भाज्या तुम्हाला उपवासामध्ये खायला चालतात। म्हणजे एखादी दशमी घेतली किंवा एखादं भगरची भाकर वगैरे घेतली आणि भाजी, तर आपलं पोट पण भरून जातं आणि आपल्याला म्हणजे उपवासाचं काही एवढं जाणवत पण नाही, थकवा वगैरे काहीच येत नाही। त्याच्यामुळे खाऊन पिऊन उपवास करायचा, जेणेकरून थकवा पण नाही जाणवला पाहिजे, पूर्ण सेवा पण आपली झाली पाहिजे। त्याच्यामुळे उपवास हा इझिली धरायचा आहे,
खूप जास्त जीवाला धडपड करून किंवा खूप जास्त त्रास देऊन आपण सेवा करतोय आणि उपवास म्हणजे खूप असा कडक धरतोय, हे देवीला सुद्धा अजिबात आवडणार नाही. खाऊन पिऊन उपवास करा. ज्यांना सहन होतं म्हणजे ज्यांची तब्येत चांगली आहे, धष्टपुष्ट आहे, त्यांनीच उपवास करा. ज्यांना शुगर आहे, काही दुसरा इतर शरीराचा त्रास आहे, त्यांनी उपवास नाही केला तरी चालतो, म्हणजे बसता उठता केला तरी चालतो. कारण आपलं शरीर बघून आपल्याला उपवास करायचा आहे. देवी असं म्हणत नाही की 9 दिवसाचा उपवास करा म्हणून. आपली जी श्रद्धा असते तिच्या प्रती आणि ती श्रद्धापायीच आपण देवीची सेवा उपवास करत असतो. तर आपलं शरीर सांभाळून आपल्याला उपवास करायचा आहे. तर बघा, उपवासामध्ये सर्व काही खायला चालतं, तसं तुम्हाला मी सांगितलं. त्याच्यानंतर उपवास कधी सोडायचा ते पण सांगितलेलं आहेच. तर आय होप तुम्हाला कळालं असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी, परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.